झाली म्हणून आमची चर्चा झाली, ते म्हणाले ठीक आहे त्या जीबी मध्ये मी या विषयावर बोलतो, म्हणून मी त्यांना सांगितलं काय मी अगोदर अतिरिक्त आयुक्तांना बोलतो की डिटेल्स त्याच्यामध्ये सांगा, त्याच्यावर काही प्रश्न असेल तर मी उत्तर देतो. माननीय महापौर महोदय, सन्माननीय सभापती, वसई विरार शहर महानगरपालिकेने बांधकाम आणि पाडकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन म्हणजे CND या कचरा व्यवस्थापनासाठी काढलेल्या निविदेची सविस्तर माहिती मी या सभागृहामध्ये सादर करीत आहे. या प्रकल्पाची माहिती पुढील प्रमाणे आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी 20 वर्षाच्या कालावधीसाठी डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्वावर बांधकाम आणि पाडकाम म्हणजे CND कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया प्रकल्पाचे डिझाईन, बांधकाम, कार्यान्वयन करणे आणि देखभाल करणे अशी या प्रकल्पाची टोटल माहिती आहे. या प्रकल्पाचा कालावधी 20 वर्षे आहे. याची निविदा प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजे ई-टेंडरिंग द्वारा असून ती आपल्या पोर्टलवरती ती माहिती त्याची भरावयाची आहे किंवा ते टेंडर भरावयाचं आहे. याच्या तारखा महत्वाच्या अशा आहेत. निविदा प्रसिद्ध होण्याची तारीख आहे 18 जून 2026. याची प्री बीड मीटिंग आहे 24/6/2026, म्हणजे जी प्री बीड मीटिंग अजून व्हायची आहे ती 24 तारखेला आहे, सकाळी 11 वाजता आयोजित केलेली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे 3/7/2026, म्हणजे 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तांत्रिक निविदा उघडण्याची तारीख आहे 6/7/2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. याचे आर्थिक आणि पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. निविदा शुल्क आहे 30,000 रुपये प्लस 18% GST आणि हे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. त्याची बयाना रक्कम आहे 30 लाख रुपये. ही प्रोडक्ट माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. हा जो विषय आहे सभागृहानं याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. हा विषय हा रितसर सभागृहाच्या किंवा हा विषय हा रितसर प्रशासन या ठिकाणी राबवित आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणारा कचरा हा आता एक कायदेशीर भाग आहे, त्याला सुप्रीम कोर्टाचा आधार आहे. हा CND वेस्ट 2016चा जो ऍक्ट आहे, मला बोलू द्या त्याच्यामध्ये प्लीज. ऐका, तुमचं सगळं ऐकतो, तुम्ही आमच्या अधिकारावर घाला घालणार आणि आम्हाला सांगणार की शंका घेण्याची गरज नाही. जनरल बॉडी आल्यानंतर 6 महिन्यांनी तुम्ही थेट टेंडर काढता 40-50 कोटीचं आणि सभागृहाला विश्वासात घेत नाही आणि आता म्हणता आमच्यावर शंका घेऊ नका. हे सगळं आम्ही वाचलो ना, पण तुम्ही सभागृहाची प्रशासकीय मान्यता न घेता इतकं मोठं टेंडर कसं काढलं? आम्ही कशासाठी आहोत? मग तुम्ही सगळीच काढा ना, आम्ही कशाला यायचं या ठिकाणी? अशा पद्धतीनं तुम्ही समर्थन कसं करता? तुम्ही समर्थन कसं करता ते मला सांगा. जनरल बॉडी अस्तित्वात आल्यानंतर तुम्ही कसं टेंडर काढलं? कसं टेंडर काढलं मला सांगा ना. आम्ही या ठिकाणी आहोत ना, महापौर आहे, सगळं सभागृह आहे. सभागृहाच्या अधिकारावरती तुम्ही घाला घालता. सभागृह सार्वभौम आहे, प्रशासन सार्वभौम नाही आहे. त्यामुळे सभागृहाचा अधिकार असताना तो परस्पर तुम्ही कसा राबवला हे सांगा. आम्हाला हे सांगू नका किती चांगलं आहे किती वाईट आहे. आम्ही काय वाईट करायला तुम्ही थेट कशी टेंडर प्रोसेस केली ते सांगा. मला बोलू द्या. एक लक्षात घ्या, हा जो विषय आहे याचा रितसर हा ठराव झालेला आहे आणि एखादा ठराव झाला प्रशासकीय आहे की बॉडी अस्तित्वात आहे, हा विषय राहत नाही. तो पाईपलाईन मधला भाग असतो, तो पुढे सरकत राहतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये लफवाछपी किंवा असं वेगळं काय केलेलं आहे पेपरवरती असा काहीच विषय त्याच्यामध्ये नाही आहे. रितसर हा विषय हा पुढे आलेला आहे, त्याच्यामुळे लपवण्याचा हा विषयच नाही, लक्षात घ्या. दुसरा भाग असा आहे, मला फक्त बोलू द्या. हा विषय
पुढे येण्याचं कारण असं आहे, लक्षात घ्या की मार्चमध्ये सुप्रीम कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत संपूर्ण देशभर लागू आहे. त्याच्यामुळं आपल्याला एकूणच घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत काही महत्वाची पावलं उचलणं अत्यंतिक गरजेचं आहे, जे की आमच्यावर बाइंड आहे, आपल्यावरती सर्वांच्या वरती आणि एकूणच महापालिकेवरती ते बाइंड आहे. आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं आपल्याला राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून वारंवार सुद्धा विचारणा केली जाते की वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी महापालिकेनं भूमिका काय घेतलेली आहे, त्याच्यातला हा विषय आहे. हा विषय रितसर आलेला आहे आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं या ठिकाणी की मगाशी काही त्याचा टर्म्स कंडिशन मी सांगितलं. हा विषय आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याची प्री बिड 24 तारखेला आहे. आपल्याला सन्मानित सदस्याला काही जर त्याच्यामध्ये सूचना असतील, काही त्याच्यामध्ये सुधारणा सुचवायच्या असेल जरूर त्या सुचवा. एक लक्षात घ्या, टेंडर काढताना प्रशासनानं कुणालाही या ठिकाणी असं समोर ठेवून काही केलेलं नाही. रीतसर जास्तीत जास्त स्पर्धा होईल या पद्धतीनं हे टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही, जास्तीत जास्त स्पर्धा होईल, जे जाचकाठी कुणालाही असू नये, लोक यावेत, भरावेत, स्पर्धा व्हावीत आणि यातनं महापालिकेचा फायदा व्हावा आणि आपला रीतसर जो कायदेशीर हेतू आहे, शहराचा एकूणच डिब्रीजचा जो विषय आहे तो कुठला निकाली निघायला मदत व्हावा, या हा स्वच्छ हेतू प्रशासनाचा याच्यामध्ये. त्याच्यामुळे लपवाछपवी काही नाही. आम्ही काही बॉडीला किंवा या ठिकाणी सभागृहाला कुठल्या प्रकारचं काही फसवणूक या ठिकाणी केलेली नाहीये. नाही महापौर महोदय, मला बोलू दे. मुळात पहिला शेट्टी साहेबांना क्षितिज ठाकूरांनी सामनामधलं कटिंग दाखवलं. मला सकाळी चालेल म्हणाले, आताच मला फोन आला, व्हॉट्सअपवर आलाय, काही चाललाय काय, नक्की विषय काय, 20 वर्ष करताय काय, त्याच्यामध्ये सखोल चौकशी करा. माझं डिस्कशन झालं का कधीतरी आम्हाला पेपरमध्ये वाचल्यावर काही गोष्टी कळतात, तर ह्या तुमच्या अनवधानाने झालं असेल, कशाने जाईल, XYZ असेल. त्याच्यामध्ये आमच्या साहेबांनी हे पण सांगितलं, अरे काहीतरी खाली दुसरी पण नावं टाकायचं ना, नाही कोणाला माहितीच ना कोण काढतं काय करतं, हा पण विषय झाला. मग त्याच्यामध्ये विषय असा झाला का ह्याच्यामध्ये सखोल जायचं, आपल्याला त्याच्यावर चौकशी करायची. म्हणून आम्ही चौकशी करायला सुरुवात झाली की विषय आला तरी तो मंजुरीला येईल, त्यावेळी त्याच्यामध्ये काय करायचं शेवटी ठरवायचं, आपल्याला करायचं आहे का नाही. जर सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारचा असेल तर त्याच्यामध्ये सत्यता पडताळून बघू, अन्यथा राडारोडा टाकण्यासाठी मुंबईकडे जागा नाही, परंतु आपल्याकडे ज्या काही जागा आहेत, ज्या आपल्याला हँडओव्हर झालेल्या आहेत, जिकडे आपल्याला भरणी करायची आहे, ज्या ठिकाणी आपल्याला रोड बनवायचे आहेत, तिकडे आपल्याला त्या राडारोडाचा वापर करता येईल का, हा देखील विषय झाला पाहिजे. कारण आम्ही ज्यावेळी राडारोडा आणि सगळ्या मिटिंग झालेली त्याच्यामध्ये हायवेला जे टाकतात त्याच्यावर विषय झालेला, त्यावेळी विषय असा पण झाला का मुंबईवाल्यांना सांगा तुमच्याकडे असेल तर आम्हाला सांगा, थारलँड सीवरून आपल्याला खाडीच्या भोवती बांध टाकता येईल, रोड करता येईल, हा देखील विषय झालेला. त्याच्यामुळे हे डिस्कशन झालं. मग आमचं चर्चा झाली का ह्या विषयावर आपल्याला कुठेतरी बोलायला लागेल. आणि मग पुढचा विषय झाला, आयुक्त साहेब म्हणाले की महासभेमध्ये याच्याबद्दल मी खुलासा देतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नंतर बोलू, कारण साहेब त्याच्यामध्ये खुलासा करणार होते. त्याला मी बोलतो त्याच्यानंतर. महापौर महोदय, प्रश्न खुलाशाचा नाही आहे, प्रश्न कामाचा नाही. हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स हे आत्ताच आल्या का? 31 मार्च नंतर 3 महासभा झाल्या. 25 ला तुम्ही प्रशासकीय ठराव घेतलाय आणि तुम्ही आता थेट टेंडर काढता. 6 महासभा झाल्या, विशेष सभा झाल्या. या सगळ्यांमध्ये तुम्हाला आठवलं नाही की हे सगळं जनरल बॉडी पुढे यायला पाहिजे? असे ठराव अनेक झालेले आहेत. तुम्ही परस्पर टेंडर काढत बसणार का? प्रश्न कामाचा नाहीये, प्रश्न आमच्या हक्काचा आहे, सभागृहाच्या सार्वभौमत्वाचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने कसे टेंडर काढता आणि त्याचं समर्थन कसं करता? मुळात टेंडर प्रक्रिया त्याच्यानंतर 3-4 महासभा झाले ना 31 मार्चचा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय काल आला का? तुम्ही थेट टेंडर काढता. अशा पद्धतीचं टेंडर महापौर महोदय काही झालं तरी आम्ही मान्य करणार नाही. आपण भांडू. ऐका ना, मी काय म्हणतो, काय सांगितलं, विषय काय झाला म्हणून आमचाच झाला तो विषय, काय एवढं झालं का त्याच्यावर आम्ही सुरू केलं. आणि म्हणून साहेबांशी बोललो का साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला हे चुकीचं वाटतं की किमान ह्याच्यावर आम्हाला माहिती पाहिजे होती. हे सगळे हे विषय सांगितले, ते सगळे विषय त्याच्यावर झाले का आपल्याकडे गरजेचं आहे का, करायलाच पाहिजे का, आपल्याकडे जागा आहेत आपल्याला तिकडे टाकता येईल, हा खर्च करायला पाहिजे का, 20 वर्षाचा आहे, 20 वर्षामध्ये होणारा खर्च किती काय, या सगळ्यावर आपली चर्चा झाली. मुळात तुमच्या मनात संशय आहे प्रशासनाच्या की कुणाला समोर ठेवून टेंडर काढले. आम्हाला माहिती नाही कुणाला समोर ठेवून. विषय हा आहे
की तुम्ही एवढा सगळा मोठा निर्णय घेताना महासभा अस्तित्वात आहे ना, त्याच्या अगोदर जे काय लागलेत ना त्याची चौकशी होईल. कशा पद्धतीने आताही त्याचे वाभाडे निघतायत. परंतु महासभा अस्तित्वात असताना लोक आम्हाला विचारतायत, हे टेंडर नोटीस बघितल्यानंतर आम्हाला विचारणार ना. त्याच्यानंतर 4 सभा झाल्या, महापौरांना सांगितलं तर दर तिसऱ्या दिवशी आम्ही यायला तयार आहोत सगळे सभागृहातले नगरसेवक. तुम्ही अशा पद्धतीने टेंडर काढलंच कसं आणि त्याचं समर्थन कसं करता? त्यामुळे हे महापौर महोदय, माझी मागणी आहे, हे टेंडर रद्द करा. पाहिजे तर 4 दिवसांनी अजून सभा बोलवा, त्याच्यात चर्चा करा, आपण मंजूर करू. अशा पद्धतीने प्रक्रिया नाही व्हायला पाहिजे ना. ऐका. तुम्ही सभागृहाच्या हक्कावरती गदा आणणार तर आम्ही सहन नाही करणार. बरोबर, बाकी आपण 100% मान्य करू ना, बाकी सगळं मान्य करू. आता आपण भांडलो इतके, ठराव मंजूर केले की नाही, सगळं झालं की नाही. आम्ही कुठल्याही चांगल्या कामाला विरोध करत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गोष्टी सांगता, सुप्रीम कोर्टाने काल निर्णय दिला का? 8 जून आला, तुम्ही 31 मार्च पूर्वी, त्याच्यानंतर सभा झाल्या नाहीत का? त्यामुळे चुकीच्या गोष्टीचं समर्थन प्रशासनाने बिलकुल करू नये. या झालं जे आहे त्याच्या वगैरे माघार घ्यावी आणि आमच्या समोर नव्याने विसावा, आम्ही त्याची चर्चा करू आणि प्रशासकीय मंजुरी देऊ. त्यामुळे हे टेंडर रद्द व्हावं. शेट्टी साहेब बोला. आमचे पैसे देऊ.